मंडळी, वास्तुशास्त्रानुसार कपडे धुण्याचे नियम फार कमी लोकांना माहीत आहेत। कपडे धुण्याशी संबंधित माहिती, रात्री कपडे धुताय तर वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की रात्रीच्या वेळी कपडे धुवू नये। पण याचं नेमकं कारण काय आहे ते जाणून घेऊया। जीवनशैलीशी संबंधित असे अनेक नियम वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहेत, ज्याचा मानवी जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो। वास्तुशास्त्रामध्ये घरातील वस्तूंच्या दिशा आणि आकाराबाबतही बरेच काही सांगितले आहे। या व्यतिरिक्त अशा काही गोष्टी आहेत ज्या घरातील लोकांच्या आयुष्यात आनंद आणू शकतात आणि या गोष्टी योग्य पद्धतीने न केल्यामुळे एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात समस्यांना सामोरे जावे लागू शकतं आणि यापैकीच एक म्हणजे कपडे धुणे। वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की रात्रीच्या वेळी नकारात्मक ऊर्जा उच्च पातळीवर असते, म्हणून रात्री कपडे धुतले तर ही नकारात्मक ऊर्जा आपल्या कपड्यांमध्येही प्रवेश करते आणि जेव्हा आपण हे कपडे घालतो तेव्हा ही नकारात्मक ऊर्जा कपड्यांद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करते, जी आपल्यासाठी कोणत्याही प्रकारे चांगली मानली जात नाही। वास्तुशास्त्रात रात्री कपडे धुण्यास मनाई आहे, पण जर तुम्ही रात्री कपडे धुतले असतील तर हे कपडे चुकूनही घराबाहेर वाळत टाकू नये। असे केल्याने घरातील सुख समृद्धीमध्ये अडथळे निर्माण होतात। वास्तुशास्त्रानुसार नेहमी दिवसाच कपडे धुवावे। दिवसा कपडे धुतल्यामुळे त्यांना चांगला सूर्यप्रकाश आणि हवा मिळते, ज्यामुळे त्यांच्यामध्ये राहिलेले जंतू पूर्णपणे नष्ट होतात। दुसरीकडे रात्री कपडे धुणे उलट आहे। पुरेसा सूर्यप्रकाश आणि हवा न मिळाल्याने सर्व जंतू रात्रीच्या वेळी ओल्या कपड्यांवर चिकटून राहतात, जे पुढे अनेक आजार घेऊन येतात। रात्रीच्या वेळी धुतलेले कपडे घातल्यामुळे आजारी पडण्याची शक्यता असते। धार्मिक विद्वानांच्या मते रात्री कपडे धुणे त्यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आणि जंतूंचा प्रवेश करते। सकाळी हे कपडे परिधान केल्यावर ती नकारात्मक ऊर्जा व्यक्तीमध्ये प्रवेश करते आणि त्यानंतर त्यांच्या सर्व क्रिया उलट होऊ लागतात। त्यांना जे काही काम करायचे आहे त्यात अडथळा येतो, ज्यामुळे व्यक्ती निराश होऊ लागतात आणि म्हणूनच शक्यतो रात्री कपडे धुणे टाळावे। काही कारणास्तव दिवसा वेळ नसेल आणि रात्री कपडे धुवावे लागले तर ते उघड्यावर वाळवू नयेत। असे केल्याने सर्व प्रकारचे लहान जंतू त्यांच्यावर चिकटतात, जे नंतर मानवी जीवनात आपली मोठी हानी करतात। यासोबतच त्यामुळे घरातील सुख समृद्धी कायमची निघून जाते। मंडळी, आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये अशी अनेक कामे सांगितली आहेत जी सूर्यास्तानंतर करू नये असे मानले जाते। सूर्यास्तानंतर काही कामे केल्याने नकारात्मकता येते। पौराणिक कथा आणि ज्योतिषशास्त्रात अशा अनेक गोष्टींचा उल्लेख आहे, ज्यांचे पालन लोक प्राचीन काळापासून करत आले आहेत। ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर अशा निषिद्ध गोष्टी केल्यानं देवी लक्ष्मी क्रोधित होऊ शकते। ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कोणत्याही व्यक्तीने स्नान करू नये। धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने देवी लक्ष्मीचा कोप होतो। याशिवाय संध्याकाळनंतर स्नान केले तरी तिळा लावणे वर्ज्य मानले जाते। शास्त्रीय कारणावरून पाहिले तर रात्री आंघोळ केल्याने शरीरात शीत प्रभाव वाढू शकतो। ज्योतिषशास्त्रात आणि धार्मिक मान्यतेनुसार रात्री केस कापणे किंवा मुंडन करणे कोणत्याही व्यक्तीसाठी शुभ नाही। धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने नकारात्मक ऊर्जा व्यक्तीवर प्रभुत्व मिळवू शकते आणि देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते। तसेच सूर्यास्ताच्या आधी अन्न खावे असे हिंदू धार्मिक मान्यतांमध्ये सांगितले आहे। यानंतर उरलेले अन्न उघडे ठेवू नये। अन्न उघडे ठेवल्याने त्याच्यात नकारात्मकतेचे गुण वाढतात। वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास खुल्या अन्नामध्ये अनेक प्रकारचे रोगजनक जंतू वाढण्याची शक्यता असते। तसेच सूर्यास्ताच्या वेळी घराच्या किंवा दुकानाच्या उंबरठ्यावर उभे राहून बोलू नका। तसेच व्यवहाराबद्दल देखील अजिबात बोलू नका। सूर्यास्ताच्या वेळी कोणालाही दान देऊ नये, ते कितीही महत्त्वाचे असले तरीही देऊ नका असे शास्त्र सांगते। या काळात दूध, दही, तूप, रुपये किंवा पैसे इतरांना दान करू नका। सूर्यास्ताच्या वेळी चुकूनही मैथून करणे टाळा। या काळाला गोधुली बेला म्हणतात। पूजा करण्याची किंवा दिवा लावण्याची ही वेळ असते। गोधुली बेलाच्या वेळी कितीही महत्त्वाचे असले तरी महिलांनी केस धुवू नयेत किंवा स्वतःला सजवू नये। शक्य असल्यास पूजेत वेळ घालवावा अशी मान्यता आहे। सूर्यास्ताच्या वेळी झाडून काढणे, अंत्यसंस्कार करण्यास देखील मनाई आहे। त्याचा उल्लेख पुराणात आढळतो। यावेळी झाडांनाही स्पर्श करू नये। आपले जुने पूर्वजही सांगायचे की सूर्यास्तानंतर कधीही झाडांना स्पर्श करू नये किंवा त्यांची पाने तोडू नयेत। रात्रीच्या वेळी त्यांना पाणीही देऊ नये असा समज आहे। असे म्हणतात की सूर्यास्तानंतर झाडे देखील झोपतात। सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करणे पुराणात निषिद्ध मानले गेले आहे। त्याचप्रमाणे सूर्यास्तानंतर भातही खाल्ला जात नाही।
दही शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आणि शुक्र हा धन आणि वैभवाचा प्रदाता मानला जातो। अशा वेळी सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतरही दही दान केल्याने सुख समृद्धी दूर होते। ज्या घरात दररोज तुळशीची पूजा केली जाते त्या घरावर लक्ष्मी देवीची कृपा असते। परंतु लक्षात ठेवा की संध्याकाळी तुळशीला स्पर्श केल्याने माता लक्ष्मी क्रोधित होते, त्यामुळे रात्री तुळशीच्या झाडाला कधीही स्पर्श करू नये। आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी सूर्यास्तानंतर संध्याकाळी तुळशीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा। जर तूप उपलब्ध नसेल तर तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता। लक्षात ठेवा की संध्याकाळी तुळशीच्या रोपाला पाणी देऊ नका। काही वेळा काही लोक संध्याकाळी मंदिरात दिवा लावतात, नंतर घराबाहेर तुळशी मातेला दिवा दाखवतात, पण मान्यतेनुसार संध्याकाळी दिवा लावताना आधी तुळशी मातेला दिवा दाखवावा। घरभर दिवे लावून परमेश्वराला दाखवा। पूजेच्या खोलीत दिवा ठेवावा, यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते। सूर्यास्ताच्या वेळी आवश्यकतेशिवाय खाणे आणि झोपणे टाळावे, कारण असे मानले जाते की यावेळी जे झोपतात त्यांच्यावर देवी लक्ष्मी क्रोधित होऊन घराबाहेर पडते, त्यामुळे लठ्ठपणा आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात। मंडळी, सूर्यास्ताच्या वेळी घराच्या कोणत्याही कोपऱ्यात कधीही अंधार नसावा। यावेळी सर्वत्र दिवा लावून प्रकाश ठेवावा। असं केल्याने घरात धनधान्य आणि सुख समृद्धी टिकून राहते। धार्मिक मान्यतेनुसार सूर्यास्ताच्या वेळी आपल्या पूर्वजांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांच्या समोर दिवा लावावा। असे केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो। तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी घरी परत याल तेव्हा तुम्ही तुमच्या सोबत काहीतरी आणलेच पाहिजे। असे केल्याने लक्ष्मीची कृपा कायम राहते। सूर्याची मंगलमयता प्राप्त करण्यासाठी दररोज सूर्योदयापूर्वी पाण्यामध्ये लाल फुलं टाकून पूर्व दिशेला सूर्याला अर्घ्य द्यावे। काही कारणास्तव सकाळी सूर्योदयापूर्वी उठता येत नसेल तर सूर्योदयानंतर तांब्याच्या भांड्यात अक्षत ठेवून अर्घ्य व्हावे। सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही गरजू व्यक्तींना गूळ, गहू, लाल वस्त्रे, तांबे इत्यादी दान करावे। नेहमी आपल्या वडिलांचा आदर करा आणि त्यांना प्रसन्न ठेवा। मंडळी, असे उपाय केल्याने मनुष्याला अनेक फायदे मिळू शकतात। घरात सुख समृद्धी आणि संपत्ती नांदू लागते। घरातील लोकांना, सदस्यांना आनंद मिळू शकतो। हे उपाय जरी छोटे असले तरी याचा प्रभाव तुम्हाला खात्रीशीर आपल्या जीवनात दिसून येईल।